आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी नक्कीच तुम्हाला जीवनात उपयोगी पडतील. प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या आहे, पण प्रत्येक व्यक्ती स्वतःची समस्या खूप मोठी आहे हाच विचार करत असतो. इतरांजवळ कोणी तुमची चुगली करत असेल, तुम्हाला वाईट बोलत असेल तर त्यांना बोलू द्या, कारण रिकामटेकडे लोक फक्त हेच काम प्रामाणिकपणे करतात. माझ्या चुका मला सांगा, दुसऱ्यांना गाऱ्हाणे करून काय उपयोग? कारण चूक माझी आहे, मला दुरुस्त करायची आहे, दुसऱ्यांना नाही. आयुष्यात एकटे आलाय आणि एकटेच जाणार, त्यामुळे स्वार्थ आणि मीपणा सोडून माणूस म्हणून जगा. ज्यांना तुमची किंमत नसेल तर त्यांच्यासोबत नातं टिकवण्याचा हट्ट करू नका, कारण नातं एका बाजूने जपलं तर टिकत नाही, नातं दोन्ही बाजूने जपावं लागतं. जेव्हा मनुष्य आपल्या जवळच्या लोकांपासून दुखावतो तेव्हाच तो स्वतःमध्ये चांगले किंवा वाईट बदल घडवून आणतो. अशावेळी स्वतःमध्ये विकसित झालेली ताकद माणसाला खूप यश मिळवून देते. त्रास देणारे नेहमी आपल्या जवळचे लोक असतात, कारण बाहेरच्यांना माहीतच नसतं की आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे त्रास होऊ शकतो. धोका देणं म्हणजे फसवणं इतकंच नाही, एखाद्यासोबत आपलेपणाचा आव आणून गरज असेपर्यंत नातं टिकवणं म्हणजे धोका असतो. कितीही अपयश येऊ द्या, जीवनात कधी हार मानू नका, निराश होऊ नका, कारण कदाचित पुढच्या प्रयत्नात तुम्हाला अपेक्षेपेक्षाही जास्त सुख देवाला द्यायचे असेल. घरात तुम्ही एकटे कमावणारे असाल आणि बाकीचे तुमच्या कमाईवर अवलंबून असतील तर स्वतःला भाग्यवान समजा, त्या गोष्टीची घमेंड करू नका, कारण संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारण्याची ताकद देवाने फक्त तुम्हाला दिली आहे. जीवनात सुखी व्हायचं असेल तर लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, त्यांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका, आणि सर्वात महत्त्वाचं, कुणाकडूनही कोणतीच अपेक्षा ठेवू नका, कारण प्रत्येकाला स्वतःचं ओझं उचलायचं असतं. उगाच आपण दुसऱ्यांवर स्वतःचा बोजा का टाकायचा? जी लोक तुम्हाला हसले असतील तर त्यांना कर्तबगारीने त्यांचं तोंड बंद करून दाखवा, तेव्हाच तुम्ही जिंकले असं समजा. तुम्ही लोकांना सांगून त्यांचे विचार बदलू शकत नाही, पण तुमच्या कारकिर्दीने मात्र त्यांचे विचार परिवर्तन नक्कीच घडवून आणू शकतात. चांगल्या लोकांसोबत संगत ठेवाल तर स्वतःही चांगले व्हाल. एखाद्या सुंदर स्त्रीपेक्षा चांगले विचार असलेली स्त्री तुमचा संसार अधिक योग्यतेने सांभाळू शकते. प्रेम म्हणजे व्यक्तीमधील गुणांसोबत दुर्गुणांचा स्वीकार करून प्रामाणिकपणे त्याच व्यक्तीला जीवापाड जपणं. परिस्थिती आणि वेळ माणसाला सर्व काही शिकवते. जीवनात ध्येय गाठण्यासाठी झोपेत स्वप्न पूर्ण होत नाही, तर पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोप विसरावी लागते आणि कष्ट करावे लागतात. फुलाचा सुगंध हवेच्या दिशेने दरवळत असतो, पण माणसाची चांगल्या कर्माची ख्याती मात्र सर्वत्र दरवळत असते. माणसाच्या जीवनात जर संघर्षच नसेल तर मिळालेल्या सुखाची किंमत शून्य असते, कारण गुलाबसुद्धा काट्यात शोभतो आणि कमळ चिखलात शोभते, परंतु तरीही सर्वांना प्रिय असते. दुसऱ्यांचे दोष चावळत बसणे म्हणजे स्वतःचीच दुर्गती करणे होय. स्वतःच्या मनावर ताबा मिळवणं सोपं नाही, यासारखी दुसरी तपस्या नाही. लोभासारखा कोणता दुसरा आजार नाही, समाधानासारखं कोणतंच सुख नाही, आणि दया करण्यासारखं कोणताच सदाचार नाही. माणसाला स्वतःची खोटी स्तुती ऐकून बर्बाद व्हायला आवडतं, पण स्वतःमधील दोष ऐकून मात्र सुधारणा करणं पटत नाही. जर तिरस्कार आपल्या लोकांकडून मिळत असेल तर बोलून किंवा संवाद साधून काही उपयोग नाही, कारण ज्या ठिकाणी तुम्हालाच महत्त्व नाही तर तुमच्या शब्दांना कोण किंमत देणार?